माझं गाव. निसर्गरम्य कोकण आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त माझं गाव. ही तेरेखोल नदी ओलांडली की आपण गावात प्रवेश करतो. गावात प्रवेश करताच समोरच नारळाची झाडं दिसतात. जणू ती आपल्या स्वागतासाठीच उभी आहेत. ही गावची बाजारपेठ. दर शनिवारी इथे बाजार भरतो. हे आमच्या गावातील ग्रामदैवत श्री देवलिंगेश्वराचं मंदिर. लिंगेश्वराचं दर्शन घेतल्यावर देव रवळनाथाच्या दर्शनासाठी आलो. लिंगेश्वर आणि रवळनाथाचं दर्शन घेतल्यावर निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या आई सातेरी देवीच्या दर्शनासाठी निघालो. तेरेखोल नदी ओलांडून गर्द झाडीतून सातेरी मंदिराजवळ पोहोचलो. नयनरम्य निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं सातेरी देवीचं हे कौलारू मंदिर.
सातेरी देवीचं दर्शन घेऊन रबर लागवड पाहण्यासाठी निघालो. साधारण 80च्या दशकात महाराष्ट्रात सर्वप्रथम आमच्या कलंबिस्त गावात रबर लागवड करण्यात आली. हे पूल ओलांडून पलीकडे गेलं की रबराची झाडं आहेत. पावसाळी वातावरण आणि गणेशोत्सव यामुळे या भागात सध्या कुणीही दिसत नाही. आमच्या पूर्वजांनी निसर्गालाच देव मानलं. निसर्गाचं रक्षण व्हावं म्हणून देवराया जपल्या. आमच्या गावात असलेली श्री देव मालोबाची देवराई. गावातील देवदेवतांचे दर्शन झाल्यावर विद्येच्या मंदिरात आलो, जिथे माझं 4थी पर्यंतचं प्राथमिक शिक्षण झालं. आमच्या वेळेस प्राथमिक शाळेचं वेळापत्रक खूप छान होतं. शाळा 2 सत्रात भरायची. सकाळी 8 ते 10:30 आणि दुपारी 2:30 ते 5. विद्यामंदिरा शेजारीच असलेलं हे श्री देव पाचतेवसाचं मंदिर. तेव्हा गावात लोकसंख्या जास्त होती, त्यामुळे शाळेत मुलंही जास्त होती. शाळेचे वर्ग कमी पडायचे, त्यामुळे काही वर्ग या मंदिरात भरायचे. गावात 2 प्राथमिक शाळा आहेत. आदर्श विद्या मंदिर ही गावातील पहिली प्राथमिक शाळा. स्वातंत्र्यपूर्व काळात 1912 साली ही शाळा सुरू झाली. जवळजवळ 125 वर्ष झाली. त्या काळात आजूबाजूच्या बऱ्याच गावातील विद्यार्थी या शाळेत शिकायला यायचे. माझे आजोबा या शाळेत शिकले. ते सांगायचे त्यांच्या वेळेस मोडी लिपी शिकवलं जायचं. कलंबिस्त इंग्लिश स्कूल कलंबिस्त ही गावातील माध्यमिक शाळा. या शाळेने गावातील आणि आजूबाजूच्या गावातील हजारो विद्यार्थी घडवले. सुरुवातीपासून प्रत्येक शैक्षणिक वर्षात 10वीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे.
ही शाळेची सुसज्ज नवीन इमारत. आमच्या कलंबिस्त गावाला सैनिकांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. गावाला सैनिकी परंपरेचा वारसा लाभला आहे. हा सैनिकी परंपरेचा वारसा आपल्याला थेट पहिल्या महायुद्धापर्यंत घेऊन जातो. 1914 ते 1919 मध्ये झालेल्या पहिल्या महायुद्धात गावातील 67 जवान सहभागी झाले होते. पहिल्या महायुद्धात गावातील 67 जवान सहभागी झाले, त्यापैकी 2 जवान युद्धात शहीद झाले. या 2 शहीद झालेल्या जवानांपैकी एक माझे पणजोबा श्री सोनू तावडे हे होते. कागदपत्रातील चुकीमुळे किंवा दुसऱ्या कोणत्या कारणास्तव माझ्या पणजोबांचं आडनाव तावडे न लागता कागदोपत्री सावंत असे लागलेले आहे. माझ्या पणजीला सरकारकडून जी पेन्शन यायची त्यातही तिचे नाव काशीबाई सोनू सावंत असेच होते. ब्रिटिश सरकारकडून पणजोबांच्या स्मरणार्थ स्मृतिचिन्ह देण्यात आले आहे. ब्रिटिश सरकारकडूनच गावात युद्धात सहभागी झालेल्या आणि शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ हा रणस्तंभ उभारण्यात आला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शहीद झालेल्या जवानांचे स्मृतीस्थळ आणि त्यांची नावे. ही माझ्या घराजवळची नदी. अख्खं बालपण या नदीवर गेलं. आताही गावी गेल्यावर पोहण्याचा मोह आवरत नाही. आंबोलीच्या डोंगरातून उगम पावणारी ही आमची नदी. गावात फेरफटका मारल्यावर विसाव्यासाठी पावलं आपोआप माझ्या घराकडे वळली.